तर राज्यातील सगळे हुक्का पार्लर बंद करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मोठी घोषणा केली आहे। ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अशी तक्रार येईल तिथल्या अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल असंही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। राज्यातील सर्व हुक्का पार्लर बंद करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि या प्रकरणी ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतून तक्रार येईल तिथल्या अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल असं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। तशी मोठी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। राज्यातील हुक्का पार्लरमुळे अनेक तरुणांचे जीवन हे उद्ध्वस्त झालेलं आहे। या सर्व पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी हा मोठा निर्णय घेतलेला आहे। तसे आदेश दिलेत। राज्यातील सर्व हुक्का पार्लर बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत। तशी घोषणा फडणवीसांनी केली आहे। या पुणे शहरात मोठं ड्रग्स रॅकेट कार्यरत आहेत। या संदर्भात माझा प्रश्न आहे की कोरेगाव पार्क किंवा या आपण हुक्का पार्लरला काय भागात परवानगी दिलेली आहे का? अध्यक्ष महोदय, या बाबतीमध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीने हर्बल हुक्काच्या नावाखाली जर का हुक्का म्हणजे टोबॅकोयुक्त हुक्काची विक्री होत असेल तर त्याच्यावरती कडक कारवाई केली जाईल। या विषयावर विधानसभेत झालेल्या चर्चेतले महत्त्वाचे मुद्दे पाहूयात। अशा प्रकारचे गुन्हे दाखल होत नाहीत पोलिसांच्याकडनं, हा सर्वसाधारण आमचा अनुभव आहे। ठाण्यामध्ये तर आम्ही ही हुक्का पार्लर मुक्त ठाणे ही 3 वर्षापासून चळवळ सुरू केली, त्याला यश मिळालंय। परंतु आजही 40% हुक्का पार्लर जे आहेत ते चालू असलेले बघायला मिळते। यापुढे काही सुधारणा करण्यात येतील। दुसऱ्यांदा जर ऑफेन्स त्या ठिकाणी सापडला तर 6 महिन्याकरता त्या उपहारगृहाचं किंवा ते जे रेस्टॉरंट आहे त्याचा परवाना रद्द करण्यात येईल आणि तिसऱ्यांदा जर सापडला तर परमनंट रद्द करण्यात येईल आणि तिसऱ्या ऑफेन्स करता त्या ठिकाणी जी सजा आहे ती नॉन बेलेबल कॅटेगरीमध्ये टाकण्यात येईल।